श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या आतुरतेने तू माझी वाट पाहत आहेस म्हणून मी आलो आहे. बाळा, आज मोठा आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझी स्वामी माऊली तुझ्यापर्यंत येत असताना तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद, चमत्कार घडणार आहेत. तुझ्या अपेक्षा मागील काळात माझ्यापासून ठेवल्या होत्या त्या सर्व काही पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे. कुणी तुझी मदत करो अथवा न करो, तुझा भगवंत, तुझा परमेश्वर निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव. अगदी कुठलाही क्षण तुझ्यासाठी भय नष्ट करणारा असेल, तुझी चिंता नष्ट करणारा असेल. हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे त्याचे कारण की तुझ्या मनातून, तुझ्या हृदयातून ते भय नाहीसे करणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करतो. तुझ्या आशीर्वादांना वाढवतो आणि तुझ्या जीवनाला स्थिर करणारे आशीर्वाद तुला प्रदान करतो. तुझे इच्छित तुला प्राप्त होताच तुझ्या मनाला मिळणारे समाधान, आनंद तुझ्या मुखावर दिसू लागतील. त्याचप्रमाणे अगदी या क्षणाला सुद्धा तुझे मन प्रसन्न होईल. हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुमच्यातून वाईट ऊर्जा कायमची दूर केल्या जात आहे आणि तुम्हाला सकारात्मकता देण्यात येत आहे. कधीकधी तुमचे मन अनेक विचार करू लागते. त्या अनेक विचारांमध्ये ते वाईट विचार असतात, जे नकारात्मक असतात, जे तुम्हाला हलवून टाकतात आणि तुमच्या हृदयाला दुखावतात. म्हणूनच आजचा हा संदेश तुमच्यासाठी पाठवण्यात आला आहे. कृपया याकडे दुर्लक्ष करू नका किंवा याला वर ढकलू नका. स्वामी माऊलींनी तुमच्यासाठी पाठवलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे. याची योजना तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि तुम्हाला आनंद प्रदान करण्यासाठी आहे. देव म्हणतात, बाळा, देवांच्या कृपेने तुझे संपूर्ण आयुष्य बदलण्याच्या परिस्थितीत येत आहे. तुम्ही फक्त होकार द्या आणि पुढे चालत राहा, कारण असीमित आनंद तुम्ही तुमच्या जीवनात प्राप्त करणार आहात. जे काही बदल, परिवर्तन घडत आहे ते सकारात्मक आहे, चमत्कारिक आहे. त्या बदलासाठी तुम्ही अंतःकरणापासून तयार आहात तर तुमची ऊर्जा वाढवली जाईल. तुमच्या वेदना संपतील, दुःख हरण होईल आणि सुखाचा आनंद तुम्ही प्राप्त कराल. तुमची ऊर्जा वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार येऊ लागतील. ते आनंदाने स्वीकार करा, कारण त्यावर तुमचाच अधिकार असेल. जीवन तुम्हाला खूप काही देतं आणि देवही तुम्हाला खूप काही देऊ इच्छितो. ते येणारे तुम्ही स्वीकार करा. माझे अफाट कार्य, अनंत कार्य तुझ्यासाठी सतत सुरू आहे. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला कधीही अंधारातून चालावे लागणार नाही. तुझ्यासाठी माझा दिव्य प्रकाश येत आहे, जो अनंत ऊर्जेने भरलेला आहे. आजची सकाळ तुमच्यासाठी खूप काही देणारी, तुम्हाला प्रेरित करणारी आणि तुमच्या आनंदाला तुमच्यापर्यंत आणणारी आहे. तेव्हा ही सकाळ, ही पहाट सुखाची, आनंदाची आहे. तुम्ही ज्या क्षणाला माझे स्मरण केले आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापुढे आला आहे. आज तू केलेली प्रार्थना निरंतर माझ्या स्मरणात आहे, कारण तू ती प्रार्थना करत आहेस आणि तुझ्या चांगल्या गोष्टींना तुझ्याकडे आकर्षित करत आहेस. कधीही कुठल्याही क्षणी तुझ्या वेदना संपतील, दुःख हरण होईल आणि तुला योग्य मार्ग प्राप्त होईल. बाळा, मी तुला आशीर्वादाने भरतो. तुझ्या समस्यांना समाप्त करतो. लवकरच ती वेळ येईल ज्या वेळेत तू आनंदी होऊन मला भेटायला येशील. बाळा, मला माहीत आहे की कुठल्या क्षणी तुला मदतीची आवश्यकता आहे. हे मी जाणतो. मी तुझा देव आहे. मी परमप्रकाश आहे. माझ्यातूनच तू निर्माण झाला आहेस आणि म्हणूनच
माझ्यातून तुला सर्व काही मिळणार आहे, तेव्हा शांत रहा. पुढील काही मिनिटे एकाग्र चित्ताने हा संदेश ऐकत राहा. तुमच्या उणीवा, तुमचे त्रास आणि तुमच्यातून ते सगळं काही वाईट निघून जाईल आणि तुम्ही सुखात, आनंदात असाल. कारण मला तुमच्या मुखावर ते तेज पाहायचे आहे, तो आनंद पाहायचा आहे. तुम्ही जेव्हा माझी प्रार्थना करता, नामस्मरण करता, देवाची आठवण करता, तेव्हा तेव्हा देव तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतो. तुम्ही जर हे स्वीकार करत असाल तर आताच होय म्हणा. कधी संयम ठेवा तर कधी धीर ठेवा, कारण सर्व काही मिळणारच आहे. ते तुमच्या मार्गात देव पाठवत असताना कुणीही अडचण निर्माण करू शकत नाही. अगदी तुमच्यासाठी तुमचे नाते देखील ते सर्व काही हवे असलेले आशीर्वाद तुमच्यापासून काढून घेऊ शकत नाही. कारण देव तुमचे संरक्षण करता आहे. देव तुमच्या ऊर्जेला वाढवतो. कधी कधी तुम्हाला असे वाटते की आपलेच नाते आपल्यासाठी वैरी झाले आहेत, किंवा ते आपल्यासाठी काहीतरी त्रास शोधत आहेत, किंवा काहीतरी त्रास देण्याचे नियोजन करत आहे. तेव्हा मी त्यांच्या बुद्धीतून ते नकारात्मक बाहेर काढतो आणि त्यांच्या चांगल्या बुद्धीत सकारात्मक विचार देतो आणि ते योग्य पद्धतीने तुमच्यासोबत वागू लागतात. तुमच्याशी ते वैर करणे सोडतात. देव म्हणतात, कधी कधी शत्रूही मी तुमच्यासाठी मित्र म्हणून पाठवतो, कारण तशी माझी योजना आहे की तुमच्यासाठी जे काही शत्रुत्व शोधतात, जे तुमचा विरोध करतात, जे तुमच्या कार्यात अडथळे उत्पन्न करू पाहतात, त्यांना मी तुमच्यापासून वेगळेही करतो. जर वेळ आली तर मी त्यांच्यासाठी त्यांच्या नात्यांना त्यांच्यापासून वेगळे करतो, कारण त्याची आवश्यकता असते. म्हणूनच आज हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे. कधीकधी तुमचे असे नाते जे तुम्हाला असे वाटते की ते माझ्या सर्वाधिक जवळचे नाते आहे, तेच कधीकधी तुमचा विरोध करतात. त्यामुळे प्रत्येक आपली योजना प्रत्येकांना सांगू नका. जर तुम्ही काही कार्य गुपित पद्धतीने करत असाल तर ते करत राहा, कारण त्यातून मिळणारे आनंद आणि त्यातून मिळणारे जे काही आहे ते तुमच्यासाठीच आहे, ते इतरांसाठी नाही. मग ते तुमच्या फायद्याचे असो, तुमच्या आशीर्वादाचे असो, किंवा ते तुमच्यासाठी लाभाचे असो, ते सर्व काही सुख फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी देण्यात आलेले असते. त्यावर इतर कुणीही दावा करू शकत नाही किंवा ते तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, कारण ते दैवी आशीर्वाद आहे. देवाच्या योजनेने ते तयार करण्यात आलेले आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीत काहीतरी गुपित असते जे प्रत्येकाला सांगायचे नाही, आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या खूप काही कार्यात अडथळे निर्माण करता. प्रत्येक योजना जर तुम्ही प्रत्येकाला सांगितली तर ती योग्य फलित होत नाही, आणि काही कार्यांच्या वेळेस अडथळे निर्माण होऊ लागतात, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे आहे. प्रत्येकाच्या मनात जाऊन तुम्ही त्यांचे विचार पाहू शकत नाही, कारण दैवी आशीर्वाद आज तुमच्या पुढे आला आहे. दैवी आशीर्वाद तुम्हाला मार्गदर्शन करतो, तुम्हाला ते मार्ग दाखवतो ज्यावर तुम्ही पुढे चाललात की तुमच्या समस्या संपतील, तुमच्या आरोग्यात, तुमच्या आनंदात ते परिवर्तन होईल, ज्यामुळे तुम्ही सुखाने आपल्या जीवनरूपी प्रवास पुढे आनंदाने चालू ठेवाल. त्यासाठीच देवाची योजना तुमच्यासाठी आहे. अगदी हा संदेश तुमच्या योग्य वेळेवर तुम्हाला मिळालेला आहे आणि देवाचे हे नियोजन आहे. म्हणूनच देव तुम्हाला स्थिर आनंद प्रदान करण्यासाठी आणि आर्थिक संपन्नतेने भरणारे आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवत आहे. जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत असतील, त्यांच्या मनावरील ताण, तणाव आणि संघर्ष कमी होईल. कधीकधी आपले गुपित इतरांसमोर उघडे करू नका. कधीकधी काही गोष्टी गुपितच राहू द्या. काही गोष्टी जर तुम्ही प्रत्येकाला सांगाल तर अडथळे जास्त निर्माण होण्याची शक्यता वाढू लागते. त्यामुळे कधीकधी काही गोष्टी गुपित ठेवलेल्या अधिक चांगल्या असतात. कुणाचीही नजर तुमच्या कार्यावर नको असेल तर मग काही गोष्टी गुपित ठेवा.
पुढे जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा ते यश दिसू लागेल. ते तुम्ही लपवून ठेवण्याची आवश्यकता नाही, कारण ते सर्वत्र पसरल्या जाईल. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. देवाची कृपा, देवाचे आशीर्वाद आणि देवाचे फलित करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे तुमच्या भाग्याचे ते द्वार उघडणे होय, जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते. कधी कधी देव काही कवाडे बंद करतो, तर काही दरवाजे उघडतो, जे तुमच्यासाठी अनेक आशीर्वादांनी भरलेली असतात, अनेक संधींनी भरलेली असतात. नवीन संधी तुमच्यासाठी सुरू केल्या जात आहेत. त्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणून जे येत आहे ते स्वीकार करा. तुमच्यासाठी ते दरवाजे कायमचे उघडतील. तिथून मोठ्या संधी येतील, मोठा आनंद येईल आणि तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्यासाठी देव ते दरवाजे उघडतो जिथून पूर्वी कधी तुम्हाला नाही म्हणण्यात आले होते. देव तीही वेळ जाणतो, पण आजची वेळ वेगळी आहे. ती तुमच्यासाठी दरवाजे उघडण्याची वेळ आहे, शुभ आहे. तेव्हा ते येणारे आशीर्वाद स्वीकार करा. आनंदी व्हा, कारण देव तुमच्या भाग्यात चमत्कार लिहत आहे, आनंद लिहत आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नातूनच तुम्हाला हे यश संपादन होणार आहे. तेव्हा यशाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे अविरत सुरू ठेवणे आवश्यक आहे. जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. याचा अनुभव तुम्ही या 3 दिवसात घेणार आहात. जे काही तुम्ही चांगले कर्म करता, तुमच्या काही गोष्टींसाठी कर्म करू लागता, तेव्हा ते देवही पाहतो आणि तुम्हाला पुढे नेण्यासाठी देव आशीर्वादही देतो. जर तुम्ही काही संधी प्राप्त करू इच्छित असाल तर अगदी हा क्षण सुंदर आहे. प्रार्थना करा, कारण प्रार्थना ऐकली जाते. परमेश्वर स्वामी स्वीकार करतात तुमची ती प्रार्थना. जर तुम्ही स्वामी भक्त आहात आणि हा स्वामींचा दैवी संदेश ऐकत आहात, तर तुमच्यावर कृपादृष्टी देवाची आहे. तेव्हा भिणे, भय, भीती यापासून तुम्हाला वेगळे केल्या जात आहे आणि तुमच्यासाठी ऊर्जा वाढवणारे, आनंद तुम्हाला प्रदान करणारे काहीतरी मोठे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. ते सर्व काही स्वीकार करा. प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन बदल, परिवर्तन घडणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तयार असाल तर होय देवा, मी आशीर्वादांसाठी तयार आहे असे टाईप करा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानापर्यंत येणे, तुम्ही हा ऐकणे, ही देवाची लीला आहे, जी अद्भुत आहे, रहस्यमय आहे. आजचा पवित्र दिवस आहे. आजच्या पवित्र दिवशी तुम्ही हा देवाचा दिव्य संदेश स्वीकार करत असाल तर तुमच्या आयुष्यातून कठीण निघून जाताना तुम्ही स्वतः अनुभव करणार आहात. कारण देव तुमची ऊर्जा वाढवतो, तुम्हाला सुखाने भरण्यासाठी तुमच्या आर्थिक समस्यांना नष्ट करतो. त्या आर्थिक समस्यांच्या ऐवजी देव तुम्हाला आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीने भरतो. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही जेव्हा भरभराटीने भराल तेव्हा तुम्ही चांगल्या ठिकाणी दान करावे, उत्तम दान करावे. जेव्हा तुम्ही ते करण्यासाठी उत्सुक असाल तेव्हा अधिकाधिक आर्थिक संपन्नता तुम्ही प्राप्त कराल. तुमच्या आयुष्यात कुठेही काहीही कमतरता तुम्हाला भासणार नाही, कारण देवाचे तसे नियोजन आहे. जर तुम्ही देवाचे नियोजन प्रिय बाळ आहात तर होय, मला देवाचे नियोजन मान्य आहे, देवाचे आशीर्वाद मान्य आहे असे टाईप करायला विसरू नका. सर्व दिशेने तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला जात आहे. अगदी पुढील क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचे आशीर्वादांचे आहे. जे तुम्ही गमावले आहे असे तुम्हाला वाटते, मागील काळात तुम्ही काही नुकसान सहन केले आहे किंवा कुणी तुम्हाला फसवून तुमची फसवणूक केली आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर देव त्या जागा आशीर्वादाने भरतो आणि तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो. कधीकधी तुम्ही स्वतःला एकटे प्राप्त करता, त्या क्षणाला देव
तुम्हाला एकटे ठेवून तुमच्या मनातील सर्व काही संकल्प करून घेतो आणि त्यास पूर्ण करण्याचे नियोजन करतो, तेव्हा स्वतःला एकटे मानू नका, तर देव परमेश्वर भगवंत प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत असतो. देवाचे नियोजन तुमच्या विचारांच्याही पलीकडे असते. ते सामान्यांच्या लक्षातही येत नाही की देवाचे नियोजन हे आपल्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. तेव्हा तुमची प्रतीक्षा लवकरच संपेल. तुम्ही जे काही देवाकडे मागणे मागत आहात ते मिळणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. सुख, संपन्नता आणि वैभवाने जे कोणी पूर्ण होऊ इच्छितात ते या क्षणाला देवाला प्रार्थना करतील की हे स्वामी राया, तुम्ही आजपर्यंत जे काही दिलेले आहे त्यात मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. तुम्ही माझ्यासाठी जे काही करत आहात, जे आशीर्वाद पाठवत आहात ते मला स्वीकार आहेत. माझ्या कर्मात मला पुढे नेत आहात त्यासाठी मी तयार आहे. तुम्ही मला जे काही कर्म देत आहात त्यात मी ते स्वीकार करण्यास तयार आहे. जर तुम्ही ही प्रार्थना स्वामींना केली तर स्वामींना ती अत्यंत आवडेल आणि तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ व्हाल. जर तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात तर येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी चमत्काराने भरलेले आहेत, आनंदाने भरलेले आहेत. म्हणूनच उत्साहित व्हा, आनंदी व्हा, देवाची प्रार्थना करा, कारण देव ती ऐकतात. तुमच्यावर आनंदाचा वर्षाव केला जाणार आहे आणि तुमची प्रार्थना स्वीकार होणार आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. म्हणूनच या संदेशापर्यंत तुम्ही येऊन पोहोचला आहात. स्वामींनी तुमची निवड करून तुम्हाला लाखो लोकांतून निवडले आहे आणि कोट्यावधी लोकांमधून तुमची निवड झाली आहे. जर तुम्ही आशीर्वादित होऊ इच्छिता तर होय, मी आशीर्वादासाठी सज्ज आहे असे टाईप करा. दैवी आशीर्वाद तुमच्यावर आनंद पसरवत आहेत आणि तुमच्या समस्येला दूर करत आहेत. कधीकधी तुम्हाला असे वाटते की काही विचार तुमच्यात नकारात्मक आहे, तर ते घालवण्यासाठी देवाला तत्काळ सांगा की देवा, मला शुद्ध करा, माझ्या मनाला पवित्र करा आणि माझ्यातून नकारात्मकता दूर करा. देव तुमचं ऐकतील. देव ऐकतो. देव प्रार्थना स्वीकार करतो. यावर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर प्रार्थना करून पहा आणि येणारे सुख, संपन्नता आकर्षित करा. देव तुमच्यातून कठोरता दूर करतो. तुमच्यात क्षमा, शांती आणि आशीर्वाद भरतो. देव तुम्हाला संरक्षण प्रदान करतो आणि देव तुमच्यासाठी तुम्हाला हवे असलेले आशीर्वादही प्रदान करतो. जर तुम्ही याआधी देवाचे आशीर्वाद प्राप्त केले आहे तर होय, मी देवाचा आशीर्वादित बाळ आहे असे टाईप करा. तुमच्या समस्येचे निराकरण घेऊन आलेला हा पवित्र संदेश तुमच्यावर आनंद पसरवेल, तुमच्या सहकुटुंबावर आनंद पसरवेल, आशीर्वादांचा वर्षाव होईल. स्वामी माऊलींची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर असेल. तुमची चिंता दूर होईल, काळजी दूर होईल. स्वामींना नतमस्तक व्हा, स्वामींचे नामस्मरण करा आणि स्वामींच्या आशीर्वादात राहा. स्वामींना केलेली प्रार्थना विफल होत नाही, म्हणून प्रार्थना करताना विश्वास ठेवा की स्वामी हे सर्व काही ऐकत आहे. कठोर तुमच्या आयुष्यातून निघून जाईल, कठीण तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि सुख, संपन्नता तुम्ही आकर्षित कराल. आज रात्रीतून स्वामी तुमच्या समस्येचे निराकरण करतील. त्यासाठी सज्ज व्हा, तयार व्हा. दैवी आशीर्वाद येत आहे, ते स्पर्श करण्यासाठी तुम्ही तयार आहात? तर होय देवा, मी आशीर्वाद स्पर्श करण्यासाठी तयार आहे, स्वीकारण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. स्वामींचा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही मनपूर्वक ऐकला आहे, तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आहे, तर या क्षणाला होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करून श्री स्वामी समर्थ, माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी